नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कपिल सर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। बघा, आपण एसएससी जीडी एनटीपीसी च्या नवीन बॅचला काय केली, सुरुवात केली। आपण जर का बघितलं, रिजनिंग आणि मॅथचा सब्जेक्ट चालू आहे। आता आज आपल्याला कोणता करायचा आहे, मॅथचा सब्जेक्ट घ्यायचा आहे। मॅथ जर का बघितलं, आपण शेकडेवारीला काय केले, एक प्रकारे सुरुवात केली, पण तेही शेकडेवारी आपण कशा पद्धतीने शिकतोय, फ्रॅक्शन वाईज शिकत आहात। तर ठीक आहे, बघा आपण काय करू, कालचा जो शेवटचा क्वेश्चन होता त्याला काय करू, एकदा रिवाइज देऊ। कारण की कालचा क्वेश्चन काय होता, शेवटचा क्वेश्चन बघा, काल जो काय दिलता शेवटचा क्वेश्चन काढा, तो क्वेश्चन बघा नेमकी काय केलं, कारण की त्याच सिक्वेन्स नुसार पुढचे क्वेश्चन काय करायचे आपल्याला सोडवायचे। बघा, कालचा प्रश्न जर का बघितला तर काय शेवटचा प्रश्न काय दिला होता, 24,800 म्हणजे काय, एका व्यक्तीचा पगार किती आहे, 24,816 आहे। एका व्यक्तीचा पगार 24,816 आहे आणि त्या पगारात 37.1/2% वाढ झाल्यास नवीन पगार किती असेल। किती टक्के सांगितले, 37.1/2% वाढ झाल्यास त्या व्यक्तीचा नवीन पगार किती असेल। बघा, कालचं लेक्चर ज्या मुलांनी जे काल नव्हते दोघं तिघं, तुम्ही कालचं लेक्चर नव्हते तर काय करा, युट्यूबवर टाकलेले कालचं लेक्चर एकदा बघून घ्या। हे लेक्चर झाल्यानंतर काय करा, कालचं लेक्चर एकदा बघून घ्या, कारण की काल जे शिकवलं त्याच सिक्वेन्स नुसार असणार आहे। तुम्ही मधलं एखादं लेक्चर मिस केलं तर तुम्हाला पुढे काय चालू आहे, पुढचं लेक्चर व्यवस्थित समजणार नाही। त्याच्यामुळे काय करायचं, कोणतेही लेक्चर आपण मिस केलं ते युट्यूबवर टाकत असतोय, काय करायचं एकदा बघून घ्यायचं। बा काल सांगितलं होतं 24,816 एखाद्या व्यक्तीचं काय पगार आहे। मग ह्याच पगारात जर का बघितलं तर 37.1/2% वाढ झाल्यास नवीन पगार किती असेल। फक्त इथं काय फ्रॅक्शन आहे, नाही तर काय असणार, 10%, 20% आलं तर आपण काय करतो, पटकन काय करणार, 10%, 20% काढणार आणि त्या संख्येत काय करणार, प्लस करणार। पण इथं जर का बघितलं तर फ्रॅक्शन आल्यावर काय करायचं, इथं 37.1/2% दिलेले, मग आपल्याला हे माहित पाहिजे की ह्या फ्रॅक्शनची नेमकी संख्या कोणती आहे किंवा कोणते फ्रॅक्शन नेमकी। तर इथं 37.1/2% बघा इथं कुठं दिसतं, तर मी बघितलं ह्या फ्रॅक्शन वाईज हे पाठच करायचंय, पण हे पाठ कसं होणार, तुम्ही एक संघ बसून असं होत नाही, काय जसं सराव देशात ऑटोमॅटिक का होऊन जाईल, पाठ होऊन जाईल। मग जर का बघितलं 37.1/2% बघा इथे, मग 37.1/2% साठी कोणती संख्या आलेली आहे, 3/8। मग जर का 3/8 आहे, मग तुम्हाला कालचा नियम काय सांगितला, ह्या जर का 3/8 आहे आणि ह्या 8ची काय, 8चे 37.1/2% म्हणजे 3 संख्या असते। काय सांगितलं, मूळ संख्या खालची असते आणि हिचे एवढे टक्के म्हणजे वरची संख्या असते। हे कालच झालं, जसं तुम्हाला सांगितलं होतं बघा, तर एकदम सोपं जर का बघितलं तर किती, 1/10चं जर का बघितलं किती आहे, 10% आणि ते बरोबर मध्ये कोणत्या संख्या त्याला फ्रॅक्शन काय आहे, 1/10। मग तुम्हाला काय सांगितलं होतं, 10/10% म्हणजे 1। मग तुम्हाला असंही सांगितलं होतं का कोणत्या संख्येचे 10% काढायला काय करावं लागतं, एक शून्य कट। मग याचा एक शून्य कट केला तो उरतं किती, 1। मग 10/10% किती आहे, 1 आहे। मग त्याच प्रकारे इथं 3/8 आहे, 8चे 37.1/2% म्हणजे काय असणार, 3 असणार। मग मी म्हटलं एखादी संख्या 8 आहे आणि 8 मध्ये त्या 8चे 37.1/2% म्हणजे 3 ची काय झाली, वाढ झाली, तर ती नवीन संख्या काय झाली, 8 मध्ये 3 टाकले 11 आले। पण मला कळालं का एका व्यक्तीचा पगार 8 नाहीये, किती आहे, 24,816 आहे। मग ह्या 8 पेक्षा किती गुणिले जास्त आहे, भाग द्यायचा पटकन। इथं जर का बघितलं किती, 8×3 24, 8×1 8 आणि 8×2 16, म्हणजे 8 नसून 3,102 गुणिले जास्त आहे। मग त्याच प्रकारे ही सुद्धा जी संख्या असणार आहे ही 11 नाही राहणार, 3,102 गुणिले काय असेल, जास्त असेल। मग याचा काय करायचं, गुणाकार करायचं। इथं 11×2 किती होईल, 22 आणि पुढं किती होईल, 11×1 11 उरला 1, पुढं 11×3 33 आणि 1 34। मग त्या नवीन व्यक्तीचा पगार किती असेल, 34,122। हे झाला कालचा प्रश्न। रिवाइज देण्याचं कारण काय, फक्त आपल्याला काल काय झालं ते आठवलं पाहिजे, त्याच बेसवर काय असणार आहे, पुढचे क्वेश्चन असणार आहे। बघा आजचं क्वेश्चन बघा, आजचा आपण पहिल्या क्वेश्चनला काय करू, सुरुवात करू। बघा नोट्स दिले त्याच्यात बघा, पहिला क्वेश्चन काय बघा, लिहून घ्या एकदा। बघा आज काय सांगितले, एका संख्येत त्याच संख्येचे 16/203% मिळवल्यास 4,900 ही संख्या मिळते, तर मूळ संख्या कोणती, मग पहिलीची संख्या कोणती असणार, तर ती संख्या कोणती। म्हणजेच बघा एखादी काय, एका संख्येत त्याच संख्येचे किती विचारले आपलं, 16/203 टाकल्यास काय मिळवल्यास, म्हणजे काय काय एखादी संख्या आहे कोणती, कधी काय करायचं, प्रश्न समजून घ्यायचा, नेमकी म्हणायचं काय प्रश्न, काय एका संख्या आहे, कोणती एक संख्या आहे, त्या संख्येमध्ये त्याच संख्येचे
काहीतरी टक्के काय केली ऍड केली, ती ऍड केल्यानंतर 4,900 आलेले. काय 16/2/3% मिळवल्यास किती आलेली आहे 4,900 आलेली. तर ती संख्या कोणती आहे, तर हे काढण्यासाठी इथं प्रश्न जर का बघितलं तर इथं आपलं ध्यान ठेवायचं 16/2/3% ना फ्रॅक्शन बघायचं. कधी काय करायचं फ्रॅक्शन बघायचं. 16/2/3% काय 1/6. मग आपल्याला एवढं माहितीये 1/6 म्हणजेच काय 16/2/3%. बघा 16/2/3% बरोबर 1/6. मग असं मानता येईल एखादी संख्या 6 आहे, त्या 6चे 16/2/3% म्हणजे काय 1. मग मी म्हटलं 6 मध्ये 6चे 16/2/3% म्हणजे 1 मिळवल्यास किती होईल 7 होईल. म्हणजे मी 6 मध्ये याचे एवढे टक्के मिळवले तर काय झाले 7 झाली. पण आपल्याला सांगा, आपल्याला काय विचारले 16/2/3% मिळवल्यास काय होतंय 4,900. ही संख्या काय होती आपल्याला, ही संख्या मिळते म्हणजे ही जी संख्या आहे का ही 7 नाहीये. इथं 6 मध्ये 1 मिळवल्यावर 7 होती, पण इथं जर का पाहिलं 16/2/3% मिळवल्यावर 4,900 मिळते म्हणजे 7 नसून 4,900 ही संख्या आहे. मग जर का ही 7 नसून 4,900 ही संख्या आहे, त्याच्यापेक्षा किती मोठी आहे बघा. इथं बघा 7 7 49, पुढचे 2 शून्य जसे तशी, म्हणजे 7 नसून 700 गुणिले जास्त आहे. मग त्याच प्रकारे ही जी संख्या असेल का ही सुद्धा 6 ने राहणार, 700 गुणिले जास्त असेल. मग इथं 7 7 सकून 42 आणि हे किती 4,200. मग ती संख्या कोणती असणार 4,200. बघा हाच क्वेश्चन परत एकदा सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. प्रश्न कधी समजून घ्यायचा, ह्या 3 प्रकारचे प्रश्न असतात. कधी काय असतं एखादी संख्या आहे त्या संख्येत मिळवल्यास संख्या आली, किंवा कोणती संख्यात एखाद्या संख्येत मिळवले तर किती येईल असं विचारलं जातं. आणि एखादं काय विचारलं जातं टक्केमध्ये संख्या मिळवली तर किती येईल. मग तीन प्रकारचे काय असतात असे प्रश्न असतात. तर पहिला प्रश्न काय सांगितलं आपल्याला 16/2/3% एखाद्या संख्येमध्ये मिळवल्यावर 4,900 येते. तर एवढंच ध्यानात ठेवायचं 16/2/3% याची फ्रॅक्शन जर का बघितली आपण तर किती आहे 1/6 आहे. आणि मला हे कळत आहे 6 मध्ये एवढे टक्के 6चे एवढे टक्के म्हणजे 1 आहे. मी 6 मध्ये एवढे टक्के 1 मिळवल्यावर 7 होते. पण ही 7 होती का तर प्रश्नानुसार सांगितलंय त्या संख्येमध्ये 16/2/3% मिळवल्यावर 4,900 ही संख्या मिळते. म्हणजे 7 नसून ती 4,900 ही संख्या आहे. मग 7 पेक्षा ही संख्या कितीने जास्त आहे, तर इथं मी फक्त काय केलं 7 ने या संख्येला भाग दिला. मग 7 7 49, पुढचे 2 शून्य जसे तसे, म्हणजे इथं 700 गुणिले जास्त आहे. मग त्याच प्रकारे ही जी मूळ संख्या आहे का ही सुद्धा 6 नसून 700 गुणिले का असणार आहे जास्त असणार आहे. मग इथं 700 गुणिले जास्त म्हणजे किती येणार 4,200. सेम पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. सोडा पुढचा प्रश्न. बघा आता संख्या काय दिली, टक्के किती दिले बघा. एका संख्येत किती आहे त्या संख्येचे 14/207%. 14/207% मिळवल्यास कोणती संख्या मिळते 4,800. म्हणजे एक कोणती तरी काय संख्या आहे त्या संख्येमध्ये त्या संख्येचे एवढे टक्के मिळवल्यास किती होते 4,800 ही संख्या आपल्याला प्राप्त होते. तर ती मूळ संख्या नेमकी कोणती आहे हे आपल्याला काय करायचं शोधायचं. मग कधी ते एक्स वगैरे मानायची पद्धत काही गरज पडत नाही, कारण की एक्सने कॅल्क्युलेशन काय होतं खूप वाढतं आणि एवढा पेपरला कधी वेळ राहत नाही. जीडीचा पेपर बघितलं 3 मिनिट 1 तासाचा आहे, 80 क्वेश्चन असतात, त्यात मॅथ रिजनिंग असतं. हे कधी एवढं एक्स मानून येणं सहसा सोडत बसायचं नाही, कधी फ्रॅक्शनची पद्धत वापरायची. बघा तेच इथं काय करायचं फक्त फ्रॅक्शन पार्ट ठेवायच्या. एवढ्या जर फ्रॅक्शन पार्ट ठेवला तर पुढच्या कशा काढायचा हे पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं मी. पहिले लेक्चर जर का व्यवस्थित बघून घ्यायचं, त्यात सांगितलं की नेमकी फ्रॅक्शन काढायच्या कसं, आठवत नसेल तर फ्रॅक्शन काढायची कसं. पण हे सहसा पाठच करून ठेवा आणि एवढ्याच पाठ करा, ह्याच्यापेक्षा जास्त पाठ करण्याची गरज नाही. बघा इथे किती दिले 14/207%. मग आपल्याला माहिती 14/207% साठी बघा बरं इथं काय ते इथं बघितलं तर इथं दिसतंय 14/207% साठी 1/7 आहे. मग मी म्हटलं 7चे एवढे टक्के म्हणजे 1, तर मी 7 मध्ये एवढे टक्के म्हणजे 1 मिळवल्यावर 8 झाले. पण प्रश्नामध्ये सांगितलंय की जी संख्या आहे का त्याच्यात एवढे टक्के मिळवल्यावर ती 8 नाहीये, ती 4,800. म्हणजे 8 नसून 4,800 आहे. तर या 8 पेक्षा किती गुणिले जास्त आहे भाग द्या किती येईल. इथं किती गुण येईल 8 8 45 8 7 48, म्हणजे 2 शून्य जसे तसे, म्हणजे ही 8 नसून
4800 या 8 पेक्षा 600 गुणिले जास्त आहे. मग ही पण जी संख्या आहे का 7 नाही राहणार, इथं 600 गुणिले जास्त असेल. मग 600 गुणिले जास्त असेल तिथे किती होईल, 7 सकून 42 आणि 2 शून्य जसे तसे, मग 4200 असेल. कळालं. फक्त एका काय फ्रॅक्शन वाईज सोडवायचं. फ्रॅक्शन वाईज सोडलं आणि असे जे क्वेश्चन येतात ना अशी टक्केवारी मध्ये संख्येची, तेव्हा फ्रॅक्शनचा काय करावं लागतं, उपयोग करावा लागतो. पुढचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न काय दिले, एका संख्येत त्या संख्येची किती 57 1/7. आता बघ किती दिली, 57 1/7. आणि संख्या मिळवल्यावर कोणती संख्या मिळते, 12,100 मिळते. 12,100 ही संख्या प्राप्त होते. तर ती पहिलीची संख्या मूळ संख्या कोणती असेल, म्हणजे कोणती संख्या अशी का त्या संख्येत तिची एवढे टक्के मिळवल्यावर 12,100 ही संख्या प्राप्त होते. काढायचंय उत्तर वहीवर, सोडवायचंय पटापट, फास्ट. लक्ष द्या. तुम्हाला काय सांगितलं, फक्त फ्रॅक्शन बघायची. इथं 57 1/7 साठी कोणती फ्रॅक्शन बघायचं, 57 1/7 साठी किती, 4/7. मग आपल्याला एवढं माहिती, 7चे एवढे टक्के म्हणजे 4. मग 7मध्ये एवढे टक्के म्हणजे 4. मी काय केलं, 7चे एवढे टक्के 4 मी मिळवले, तर ती संख्या किती मिळते, 11 मिळते. पण प्रश्नानुसार सांगेल एवढे टक्के मिसळल्यावर 11 नाही मिळत, किती मिळते, 12,100 मिळते. मग ही संख्या 11 नसून 12,100 आहे. मग या 11 पेक्षा किती गुणिले जास्त आहे, 11 11 21 आणि नंतर किती झाले 2 शून्य जसे तसे, म्हणजे किती 1100 गुणिले जास्त आहे. मग त्याच प्रकारे ही जी संख्या असणार आहे ही सुद्धा 7 नाहीये, किती असणार आहे, 1100 गुणिले जास्त असेल. मग 1100 गुणिले गुणाकार करा, 7 11 किती होईल 77 आणि 2 शून्य जसे तसे, म्हणजे किती 7,700 ही काय असणार, ती संख्या असणार आहे. पुढचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढची संख्येत बघा काय दिले, एका संख्येत त्याच संख्येची किती, 14,260. आता काढा पटकन. आता कमी केल्यास बघा प्रश्न चेंज आहे. आता काय कमी केल्यास, पहिले काय होतं, मिळवल्यास होतं. आता विचारलंय कमी केल्यास. आता कमी करा बरं, कसं करता येईल बघा. एका संख्येत त्या संख्येचे 14,2/7 कमी केल्यास. आता काय सांगितलेलं, कमी करायची आपल्याला, काय करायची, कमी केल्यास काय मिळतंय, 3,600. 3,600 ही संख्या मिळत असेल तर ती मूळ संख्या कोणती असणार, पहिली ती संख्या कोणती असणार. तर मग एवढंच परत तेच करायचं, 14,260. हे आपल्याला फ्रॅक्शन माहिती, 14,260 साठी बघा काय, 14,260 साठी बघा, 14,260 साठी काय 1/7 आहे. तर मग आपल्याला माहिती 7चे एवढे टक्के म्हणजे 1. तर 7चे एवढे टक्के 1 आहे, तर 7 मध्ये मी एवढे टक्के काय केले, कमी केले. आता काय दिले, कमी केले. मग मी 7 मधून 1 कमी केला तर किती आला, 6 मिळाला. पण प्रश्नानुसार सांगितले एवढे टक्के कमी केल्यावर 6 नाही मिळत, किती मिळते, 3,600. मग या 6 पेक्षा ही 3,600 ही संख्या किती गुणिले जास्त आहे, 6 6 आणि पुढे किती 2 शून्य, म्हणजे 600 गुणिले कशी जास्त आहे. मग ही पण संख्या काय असणार आहे, 7 असेल का, नाही, ही सुद्धा काय असणार आहे, 7 नसून 600 गुणिले जास्त असेल. मग 600 गुणिले जास्त, 7 सकून 42, 2 शून्य जसे तशी, म्हणजे संख्या किती असेल, 4,200. कळालं का असणार आहे, फक्त ज्या टायमाला सांगितले कमी करायचं तेव्हा तेवढे टक्के फक्त कमी करा. ज्या टायमाला सांगितले वाढवलं त्या टायमाला काय करायचं, प्लस करायचे, फक्त वाढवून टाकायचं. मग आता कमी सांगितलं तर 7तून 1 काय केले, एवढे टक्के म्हणजे आपण कमी केले. जी संख्या मिळाली ती बघा, ही काय 3,600 आणि या 6 पेक्षा किती गुणिले जास्त आहे, मग ही सुद्धा काय असणार, तेवढेच गुणिले जास्त असणार. पुढचा प्रश्न बघा बरं. एका संख्येत त्याच संख्येचे किती 11/9 कमी केल्यास
7200 संख्या मिळते तर ती संख्या कोणती? सोडा पटकन. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? पुढचा प्रश्न काय संख्या दिला आपण? एका संख्येत 11/9 कमी केल्यास 7200 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती? सोडा पटकन प्रश्न. एक संख्या आहे कोणती तरी, त्या संख्येचे जर का आपण त्या संख्येतून 11/9 कमी केले तर आपल्याला 7200 संख्या मिळते तर ती संख्या कोणती? एक्सची पद्धत इथं वापरू नका. सोडा पटकन. तर आपल्याला काय करायचं? फ्रॅक्शन काढायची फक्त, बाकी काहीच करायचं नाही. 11/9 म्हणजे बघा, 11/9 म्हणजेच काय फ्रॅक्शन आहे? 1/9 आहे. मग कसं सोडवता येईल आता पुढं? जर का 11/9 ची फ्रॅक्शन काय? 1/9 आहे. मग सांगितलं काय? कमी करायची. मग जर का 9चे एवढे टक्के म्हणजे जर का 1 आहे आणि इथं कमी करायला सांगितले, कमी करून टाका. 9चे एवढे टक्के मी काय केले? 1 कमी केला. मग 9तून 1 गेला, उरले किती? 8. पण प्रश्नात सांगितले ही संख्या 8 नाहीये. किती आहे? 7200. 7200 आहे. तर या 8 पेक्षा 7200 किती जास्त आहे? भाग देऊन बघा. इथं किती येईल? 8 9 72. म्हणजेच, आणि पुढचे 2 शून्य जसे तशी, म्हणजेच किती गुणिले जास्त आहे? 900 गुणिले जास्त आहे. मग ही सुद्धा संख्या 9 नाही राहणार. किती राहील? 900 गुणिले जास्त राहील. ही सुद्धा संख्या 900 गुणिले जास्त राहील. मग 9 9 81, 2 शून्य जसे तसे, म्हणजे संख्या किती राहील? 8100 असेल. का असणारी संख्या? 8100 असेल. पुढचा प्रश्न बघा पटकन. पुढचा प्रश्न बघा काय दिलेलं आहे? जर 6000 संख्येमधून, बघा आता प्रश्न व्यवस्थित बघा. प्रश्न आहे ना समजून घ्यायचा, नेमकी काय विचारलंय, काय काढायचंय. बघा, 6000 संख्येमधून 8/1/3 कमी केले तर कोणती संख्या मिळेल? किती संख्या मिळेल? बघा, आता कोणती संख्या दिली? 6000 संख्या दिलेली आहे आणि तिच्यातून 8/3 काय करायचे? आता कमी केले तर कोणती संख्या मिळेल? तसंच आहे, काहीच वेगळं नाही. फक्त बघायचं 8/3 म्हणजे फ्रॅक्शन. आपल्याला फ्रॅक्शन माहिती पाहिजे. मग 8/3 साठी फ्रॅक्शन काय? 1/12. बघा, 8/3 साठी फ्रॅक्शन काय? 1/12. आता सोडवा कसं करता येईल? प्रयत्न करा पटकन. आपल्या डोक्याला लावायचे नेमकी काय बघ, कसं सोडवायचं आहे, नेमकी चालू काय प्रश्न, नेमकी प्रश्नात नेमकी विचारला काय, हे सर्व समजून घ्यायचे, त्याच्यानुसार प्रश्न सोडवायचा. इकडं सोडा पटकन. नियम ते ध्यानात ठेवायचा. जर का 8/3 आणि इथं 1/12 आहे, याचा अर्थ 12चे एवढे टक्के म्हणजे 1. आणि आपला प्रश्न काय विचारलेला आहे? एक संख्या 6000 आहे, त्याच्यातून 8/3 आपल्याला कमी करायची. याचा अर्थ कसा होईल? समजा मी म्हटलं इथं 12चे एवढे टक्के म्हणजे 1, मग 12तून मी 1 वजा केला, आले 11. पण मला एवढं सांगा, जी संख्या आपल्या प्रश्नात दिलेली ती 12 आहे का? काय ती संख्या 12 आहे का? तर आपल्या प्रश्नात बघितल्यावर कळते ती संख्या 12 नाहीये. 6000 मधून एवढे कमी केल्यावर काय मिळणार आहे? तर 12 नसून ती किती आहे? 6000 आहे. मग या 12 पेक्षा किती जास्त आहे? तर भाग द्या 12ने. 12 पंचे 60, उरले किती? 0 2. म्हणजे 12 नसून 6000 आहे. 12 पेक्षा 500 गुणिले जास्त आहे. मग त्याच प्रकारे ही सुद्धा संख्या एक नवीन मिळाली, ती सुद्धा 11 नाही राहणार. किती राहील? 500 गुणिले जास्त असेल. मग 11 5 55, 2 शून्य जसे तसे, म्हणजे ती किती संख्या असणार? 5500 संख्या असेल. बघा काय होतं, आता पहिले आपल्याला काय दिलं होतं? वरची संख्या दिलेली होती, ही संख्या काढायची होती. आता ही संख्या दिलेली आहे, वरची संख्या काढायची. म्हणून फक्त प्रश्न समजून घ्यायचे, नेमकी विचारलं काय आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रयत्न करा पुढचा प्रश्न सोडवायचा. सोडा पुढचा प्रश्न पटकन. एवढा वेळ नाही लागला पाहिजे. आता संपूर्ण मॅथ आपल्याला फ्रॅक्शन वाईजच घ्यायचं असं
ह्याच पद्धती असणार. ही पद्धत समजत नसलं तरी समजूनच घ्या. एकदा दोनदा तीनदा बघा, आपोआप समजेल. या फ्रॅक्शनची वगैरे कसं आपल्याला कधी सवय नसते, त्याच्यामुळे काय होतं अचानक आपल्याला असं अचानक हे का आलं असं वाटतं कोणालाही, तर मॅथ हे गणित नेमकी का आलंय फ्रॅक्शन, की कोणती पद्धत आली. मग ह्या पद्धतीनुसार तुम्ही एकदा चाला, पुढे तुम्हाला कळलं. आपले जे पुढचे चॅप्टर आहे ते सर्व ह्याच बेसवर काय आपल्याला शिकवायचे. आणि पुन्हा काय करतात, वारंवार सूत्र जास्त पाठ करण्याचा प्रयत्न करतात. बघा, जे आपल्या एखाद्या कोणती साधी एक्झाम असेल, पोलीस भरती वगैरे, त्याचं काय होऊन जातं, जास्त टाईपचं मॅथ येत नाही. मग कमी टाईप जर का मॅथ असेल तर काय होतं, कमी सूत्र ध्यानात ठेवावं लागते आणि कमी सूत्र ध्यानात पण राहतात. पण एनटीपीसी असो किंवा जीडी असो, इथं खूप जास्त टाईपचे क्वेश्चन असतात. मग एवढे टाईपचे क्वेश्चन म्हटल्यावर तुम्ही एवढे सर्व सूत्र पाठ ठेवायचे का? एवढे सूत्र पाठ ठेवणं शक्य होत नाही. मग सूत्राच्या ऐवजी काय करावं लागतं, पद्धत ध्यानात ठेवावी लागते. एक पद्धत ध्यानात ठेवली, नेमके करायचं काय, प्रश्न समजला तर त्या पद्धतीनुसार आपल्या सर्व टाईपचे कोणत्याही टाईपचा प्रश्न असो सोडवता येतो. बघा आता पुढचा प्रश्न काय सांगितलंय बघा बरं एकदा. जर आता किती आहे, 48,000 मधून 48,000, आता संख्या दिली 48,000 आणि फ्रॅक्शन किती दिले, 37.1/2%. म्हणजे 48,000 मधून 37.1/2% कमी केले तर काय मिळेल, आपल्याला पटकन आठवलं पाहिजे. बघा 37.1/2% म्हणजे त्याची फ्रॅक्शन काय, बघा इथं समोर 37.1/2% म्हणजे किती, 3/8. मग आपल्याला नियम माहिती आहे, 8चे एवढे टक्के म्हणजे 3. मग आता आपल्याला काय सांगितले, 48,000 मधून एवढे टक्के काय केले त्यांनी, कमी केले. कमी विचारले ना, कमी केले. बघा मग इथं 8,008 मधून मी काय केलं, 3 कमी केले, किती उरले, 5. पण मला सांगा ती जी संख्या दिली ती 8 आहे का, नाही, 48,000 आहे. मग या 8 पेक्षा ही 48,000 जी संख्या आहे ती किती जास्त आहे. बघा इथं किती येईल, 8 48 आणि पुढचे 3 शून्य जसे तसे. म्हणजे ही जी संख्या आहे 8 नसून 48,000 आहे. या 8 पेक्षा 6,000 कशी आहे, जास्त आहे. म्हणजे सुद्धा संख्या 5 राहील का, नाही. किती, 6,000 गुणिले का असेल, जास्त असेल. मग इथं 5 30 आणि पुढचे 3 शून्य जसे तसे. म्हणजे ही सुद्धा संख्या किती असेल, 30,000. किती असेल, 30,000. म्हणजे इथं 6,000 गुणिले जास्त होती, म्हणजे सुद्धा काय 6,000 गुणिले जास्त असेल, म्हणजे किती असेल, 30,000 संख्या असेल. पुढचा प्रश्न सोडा बघा. काय बघा पुढचा प्रश्न पटकन, टाईप चेंज. जर एका संख्येच्या 16.2/3% मध्ये, हो बघा आता चेंज आहे, आता व्यवस्थित समजून घ्या. तिसरा प्रकारचा प्रश्न आहे बघा. प्रश्न समजला की सोडवता येतं. टाईप चेंज जरी असेल तरी टाईप चेंज आहे, पण प्रश्न सोडवण्याची पद्धत काय तीच, उत्तर काढण्याची पद्धत काय तीच. बघा आता काय, जर एका संख्येच्या, एक कोणती तरी संख्या आहे तिची किती, 16.2/3%, 16.2/3% मध्ये, म्हणजे काय सांगितले, 16.2/3% मध्ये 2500 मिळवले तर 2500 मिळवली तर ती संख्या कोणती, असा प्रश्न आहे ना. काय, एक संख्या आहे, त्या संख्येमध्ये 16.2/3% जर का आपण मिळवले तर ती संख्या, तर किती, 2500 मिळतात आपल्याला. काय सांगितले, 2500 मिळतात, 2500 संख्या मिळते, तर ती संख्या कोणती. तर मग आपल्याला काय करायचं, 16.2/3%. बघा इथं 16.2/3% कुठे इथे दिसतंय, 16.2/3%. आणि फ्रॅक्शन लिहून घ्यायची पहिले, 1/6. आता प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. 6चे एवढे टक्के म्हणजे काय, एक. एकदम व्यवस्थित लक्ष द्या, अर्थ समजून घ्या नेमकी प्रश्न काय. 6चे एवढे टक्के म्हणजे 1, हे आपल्याला माहिती. मग आपल्याला जर का असं म्हटलं, ह्या 6चे एवढे टक्के म्हणजे 1 आहे, मग ह्या टक्क्यांमध्ये काय, ह्या टक्क्यांमध्ये, म्हणजे हे टक्के म्हणजेच 1, ह्या टक्क्यांमध्ये मी काहीतरी मिळवलं तेव्हा 6 आला ना. मग मी तर 1 मध्ये काय मिळवलं तेव्हा 6 आला. 6 किती मिळवली, 5. मग बघा परत लक्ष द्या, इथं काय 1/6 आलं. मी तुम्हाला सांगितलं 6चे एवढे टक्के म्हणजे 1 असतं. मग ह्या टक्के म्हणजेच 1, ह्या टक्क्यांमध्ये मी काहीतरी मिळवल्यावर 6 येतं. मग मी इथं काय मिळवलं तर 5 मिळवावं लागतील तेव्हा 6 येईल ना. एकामध्ये 5 मिळवलं तेव्हा 6 येतं. मग 5 मिळवल्यावर 6 येतं. तर क्वेश्चन मध्ये सांगितलंय, एका संख्येच्या काही एवढे 16.2/3% मध्ये 5 नाही मिळवते. किती मिळवते, 2500.
किती मिळवते 2500. मग इथं 5 नसून किती असणार ती 2500. मग 5 पेक्षा किती गुणिले जास्त आहे बघा, 5 5 25, 2 0 तशी. म्हणजे ही संख्या 500 गुणिले जास्त आहे. मग ती मूळ संख्या कोणती असणार, तर त्यांनी विचारली कोणती ते बघा. प्रश्नामध्ये काय विचारलं आपल्याला, ते एक संख्यात, मग ते एक संख्येत 16/203% मिळवले. तर मग ही जी संख्या असेल का 6, ही ती संख्या 6 ने राहणार, किती राहील गुणिले 500. मग 6 पंच 30 आणि पुढं 2 0 जसे तसे. म्हणजे किती असणार ती संख्या 3000 ही संख्या असेल. कळाला का? प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा. आपल्याला तीच पद्धती, अजून पद्धत चेंज केली नाही. टाईप चेंज झाला, क्वेश्चनचे टाईप चेंज झाले, पण सोडवण्याची पद्धत चेंज झालेली नाही. फक्त प्रश्न काय करायचा समजून घ्यायचा. बघा पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, हाच प्रश्न बघा. 16/2/3% फ्रॅक्शन बघितली. 16/2/3% साठी काय 1/6. मी म्हटलं 6चे एवढे टक्के म्हणजे 1. मग ह्या एवढ्या टक्क्यांमध्ये म्हणजे एकामध्ये काहीतरी मिळवल्यावर 6 मिळते. तर मग काय एकामध्ये किती मिळवल्यावर 6 मिळते, तर 5 मिसळल्यावर 6 मिळते. मग प्रश्नामध्ये काय सांगितलेले, एका संख्येच्या 16/2/3% एवढे मिळावं लागतात. मग इथं 5 नाही मिळवले, 2500 मिळवले. मग ह्या 5 पेक्षा किती गुणिले जास्त आहे, तर 5 5 25, 2 0 जसे तसे, म्हणजे 500 गुणिले जास्त आहे. मग त्याच प्रकारे ही जी संख्या आहे का मूळ, ही संख्या सुद्धा आहे ना 500 गुणिले का असणार आहे जास्त. मग 6 पेक्षा 500 गुणिले जास्त, म्हणजे इथं 6 पंच 30 आणि 2 0 जसे तसे. मग ती संख्या काय असणार आहे 3000 ही संख्या असेल. पुढचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न घेऊ. शेवटचा प्रश्न घेऊ बघा पटकन, प्रयत्न करा. जर एका संख्येचे किती 9/1/11 मध्ये 9/1/11% मध्ये किती मिळवलेले 80/11 मध्ये 80,000 होते. ठीक आहे, सोडा पटकन. फ्रॅक्शन माहित पाहिजे पाठापाठ. 9/1/11 9/11 बघा, 9/1/11 त्याचे फ्रॅक्शन काय आहे 1/11. मग ते ध्यानात ठेवायचं. 11चे एवढे टक्के म्हणजे 1. काय 11चे एवढे टक्के म्हणजे 1. प्रश्न काय सांगले, एवढे टक्के काय करतोय आपण मिळवतोय. काय म्हणजे एवढे टक्क्यांमध्ये, काय एवढ्या टक्क्यांमध्ये कोणती तरी संख्या मिळवतोय. एवढी टक्क्यांमध्ये जर का किती येते 80,000 विचारले असेल, जसं 11चे एवढे टक्के म्हणजे 1. मग ह्या टक्क्यांमध्ये काय, ह्या टक्क्यांमध्ये मी काय म्हणतो काहीतरी मिळवलं तेव्हा किती आले 11 आलेले. मग मी 1 मध्ये किती मिळवले असेल 10 मिळवले असेल. पण त्यांनी सांगितलंय का 10 मिळवले, त्यांनी सांगितले 80,000 मिळवले. 80,000 बघा काय सांगितले 80,000 मिळवले. मग जर का 80,000 मिळवले असेल, हे 10 नसून 80,000 असेल, तर 10 पेक्षा किती गुणिले जास्त आहे, इथं 8 10 80, पुढचे 3 0 जसे तसे. म्हणजे 10 नसून 80,000 आहे. या 10च्या पेक्षा किती 8,000 गुणिले जास्त. मग त्याच प्रकारे ही पण संख्या जी आहे का 11 नाही राहणार, ती सुद्धा काय असेल 8,000 गुणिले जास्त असेल. मग इथं 11 8 88 आणि पुढचे 2 0 जसेचे तसे, 3 0 जसे तसे. मग इथं किती येईल 88,000. म्हणजे ही संख्या काय असणार आहे 88,000 ती संख्या असेल. एवढंच ध्यानात ठेवायचं फक्त. कोणते फ्रॅक्शन तुम्हाला सांगितले बघा, इथं कोणते फ्रॅक्शन हो, इथं किती म्हटलं मी 5%. 5%ची फ्रॅक्शन काय 1/5. 5चे 5% म्हणजे 1 असतो. 5चे 5% म्हणजे 1 असतो. मग मी म्हटलं 5चे 5% जर का मी मिळवले तर किती 5चे 5% मिळवले तर 1 ऍड केलं किती होईल 6 होईल. मी म्हटलं 5चे 5% कमी केलं. मग इथं 5चे 5% जर का कमी केलं तर 5चे 5% 1 आहे. तर 1 मी कमी केला किती आले 4 आले. ही सिक्वेन्स काय करायची आपण फक्त ध्यानात ठेवायची. बाकी सर्व काय सेम आहे, काही एक वेगळं नाही. ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथं थांबू. ज्यांना कळलं नसेल लेक्चर काय करणार आपण युट्यूबवर अपलोड करणार आहे. पुन्हा काय करतो वारंवार बघू शकता. पण ही पद्धत समजून घ्या, ह्याच पद्धतीनुसार काय करायचं आपल्याला पुढे जायचंय. ठीक आहे, थांबू आपण.